नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत भेटलेलो आहे आणि आपला जो अभ्यासक्रमाचा घटक आहे लिंग आधारित श्रमविभाजन या घटकाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्री पुरुष विषमतेच्या अनुषंगाने आर्थिक विषमता असेल, सामाजिक विषमता असेल, धार्मिक विषमता असेल, राजकीय विषमता असेल, ह्या सगळ्या घटकाच्या संदर्भात अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने लिंग आधारित श्रमविभाजनात आधुनिक परिवर्तन या घटकावरती आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. भारतीय समाज व्यवस्थेचा विचार करत असताना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पुरुषप्रधान संस्कृती ज्याला म्हणतात, पुरुषप्रधान संस्कृतीची काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे पितृसत्ताक कुटुंब पद्धती आणि त्याच्या आधारे स्त्रियांना मिळालेला समाज व्यवस्थेमधला दुय्यम दर्जा आणि मग तो दर्जा कसा आहे, दुय्यम स्थान कसं आहे, त्या घटकाच्या अनुषंगाने मग सामाजिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी दुय्यम दर्जा कसा आहे, आर्थिक दृष्टिकोनातून असेल, राजकीय दृष्टिकोनातून असेल, सांस्कृतिक दृष्टिकोनातून असेल, धार्मिक, ह्या सगळ्या घटकाच्या संदर्भात स्त्रियांचं दुय्यम स्थान कुठं-कुठं, कशा-कशा पद्धतीनं, म्हणजे स्त्रीत्वाच्या आधारे तिला कोणत्या-कोणत्या ठिकाणी नाकारण्यात आलेलं आहे. आणि ही सगळी व्यवस्था आणि ह्या सगळ्या व्यवस्थेला भारतीय समाज व्यवस्थेचा जेव्हा विचार करतो आपण, मग त्याची धर्मव्यवस्था, धर्मव्यवस्थेच्या आधारे स्त्रियांवरती लादलेली वेगवेगळ्या पद्धतीची बंधनं आणि त्या बंधनाच्या अनुषंगाने म्हणजे जन्म झाला त्यावेळेस तिनं पित्याच्या अधीन राहायचं, म्हणजे नेतृत्वाखाली राहायचं. लग्न झाल्यानंतर पतीच्या अधीन राहायचं आणि म्हातारपणामध्ये पुत्राच्या अधीन राहायचं. अशी ती एक व्यवस्था आणि मग दुसऱ्यावरती अवलंबून असणारी जी स्त्री आहे, तिला दुय्यम स्थान कसं, ह्या सगळ्या घटकांची आपण कालच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरच्या संदर्भात म्हणजे आजचं जे लेक्चर आहे ते या घटकाच्या संदर्भातलं शेवटचं लेक्चर असणार आहे. मग त्या अनुषंगाने आपण या घटकावरती सविस्तर चर्चा केलेली आहे. तर मग आपण आपल्या मुद्द्याच्या सुरुवात करूया आणि मग तुमच्या एक लक्षात येईल बघा, लिंग आधारित श्रमविभाजन हे लिंग आधारित श्रमविभाजन आहे आणि आधुनिक परिवर्तन. आता आधुनिक परिवर्तनाच्या अनुषंगाने हे बघा, अगोदरच्या काळात आपण काय बघितलं, परंपरागत समाज बघितला बघा. परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये भारतीय स्त्रियांचं काय स्थिती होती, काय स्थान होतं, आपण आज आधुनिकतेच्या अनुषंगाने विचार करणार. आधुनिक, मग आधुनिक परिवर्तनाच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासूनच आपण एक सेकंड पेपरमध्येच एक घटक अभ्यासलेला आहे. तो घटक असा आहे, वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरील परिणाम किंवा प्रभाव. मग आपण वसाहतवादी राजवटीचा परिणाम पाहिला, त्यानंतर इस्लाम धर्माचा पाहिला, बौद्ध धर्माचा पाहिला आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम किंवा प्रभाव पाहत असताना आम्हाला काही गोष्टींच्या संदर्भात मग परंपरागत भारतीय समाज कसा होता, मग यावरती आपण सविस्तर त्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. अगोदरही आपण लिंग आधारित श्रमविभाजनाच्या अनुषंगाने परंपरागत भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांची स्थिती कशी होती याचा आपण सविस्तर चर्चा करू. मग आधुनिक व्यवस्था, मग आधुनिक व्यवस्थेच्या अनुषंगाने आधुनिक म्हणजे लिंग आधारित श्रमविभाजन, स्त्री पुरुष जी विषमता होती, परंपरागत समाज व्यवस्था काय माहिती का, स्त्री पुरुषांच्या संदर्भात आपण विषमतेवर आधारित, ही व्यवस्था कशी होती, विषमतेवर आधारित होती. मग विषमता काय आहे, स्त्री आणि पुरुष लिंगाच्या आधारे. मग आधुनिक परिवर्तनाच्या अनुषंगाने आधुनिक परिवर्तन झालं म्हणजे नेमकं काय झालं, मग ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर इथं काय झालं पहिलं, मग एक लक्षात ठेवा की त्याचा इतिहास तुम्हाला माहित आहे की ब्रिटिशांचं आगमन झाल्यानंतर आधुनिक मूल्य व्यवस्था आली. आधुनिक, आता आधुनिक मूल्य व्यवस्था ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये सत्ता स्थापन करत असताना सत्ता राजकीय दृष्टिकोनातून सत्ता स्थापन केली आहे. पण त्या सत्तेबरोबरच महत्वाचं काय, इथं आधुनिक मूल्य व्यवस्था आली. मग आधुनिक मूल्य व्यवस्थेचा अर्थच असा आहे की एक लक्षात ठेवा की आपण जो पहिला पेपर अभ्यासतो, पहिल्या पेपरमध्येच पहिला घटक आहे युरोपमधली आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन व समाजशास्त्राचा उदय.
हा आपला अभ्यासक्रमाचा घटक आहे. युरोपमधली आधुनिकता, तिथं आधुनिकता आलेली आहे. तिथं आधुनिकता आली म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, मध्ययुगीन कालीन युरोप. मग मध्ययुगीन कालीन युरोप ज्या पद्धतीचा होता तसा आमच्या इकडे परंपरागत समाज व्यवस्था सुद्धा होती, काहीच फरक नव्हता. इथं मध्ययुगीन कालखंडामधल्या युरोपमध्ये काय, धर्माचा धर्मसत्ता आणि राजसत्ता, धर्मसत्तेच्या आधिपत्याखाली राजसत्ता चालायची. तिथेही धर्माचा प्रभाव होता. व आधुनिकतेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी 3 क्रांत्या झाल्या, म्हणजे बौद्धिक क्रांती असेल, त्यानंतर आर्थिक क्रांती असेल आणि सामाजिक राजकीय क्रांती असेल. आपण ते सविस्तर घेतलेलं आहे. पण आधुनिक मूल्य व्यवस्थेमध्ये काय झालं, या आधुनिक मूल्य व्यवस्थेमध्ये युरोपमध्ये काय झालं, व्यक्ती केंद्रित विचार करण्यात आले. व्यक्ती केंद्रित विचार तर अगोदर कसं होतं, धर्म केंद्रित होते. धर्म केंद्रित जे विचार होते त्या ठिकाणी महत्वाचं काय, व्यक्ती केंद्रित विचार आले. मग व्यक्ती केंद्रित विचार मानवी जीवन आणि मानवी व्यक्तीचं मूल्य, मानवी जीवन आणि व्यक्तीचं मूल्य जे आहे, इथं महत्वाचं काय झालं असेल, इथं तर्क आणि विवेक, यालाच आपण काय म्हणतो, वैज्ञानिक दृष्टिकोन तिथं विकसित झाला. ब्रिटिश जेव्हा आपल्या देशामध्ये आला तर त्यांनी ती नवीन मूल्य व्यवस्था इथं आणलेली होती. मग तर्क आणि विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला. जिथं वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो, तर्क आणि विवेक याचा प्रभाव वाढतो, त्या ठिकाणी काय होतंय, तिथं एक गोष्ट घडते, तुमच्या ती लक्षात असायला पाहिजे. काय घडतीये, जेव्हा तर्काचा आणि विवेकाचा प्रश्न निर्माण होतो, जेव्हा व्यक्ती तर्काच्या आधारे विचार करतो, त्यावेळेस महत्वाचं काय काय होतंय, तर महत्वाचं म्हणजे इथं काय होतंय, धर्माचा प्रभाव कमी होतो. ज्या ठिकाणी धर्माचा प्रभाव कमी होतो त्या ठिकाणी व्यक्तिवादी म्हणजे व्यक्ती केंद्रित विचाराला सुरुवात होते. मग जिथं व्यक्ती केंद्रित विचार आहे, इथं महत्वाचं काय झालं, स्त्री पुरुष जे आहे आमच्या देशामध्ये विषमता होती. धर्माच्या आधारावरती जी स्त्री पुरुष लिंगाच्या आधारावर विषमता होती, आधुनिक विचारसरणीच्या अनुषंगाने इथं समतेचा विचार, ती एक व्यक्ती आहे, तिला सुद्धा जगण्याचा हक्क आहे. युरोपियन आधुनिक मूल्य व्यवस्थेच्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक मूल्य आहे. जात, धर्म, पंथ, लिंग, बघा काय इथं इथं प्रश्न बघा, जात आहे, धर्म आहे, पंथ आहे आणि महत्वाचं काय आहे, लिंग याच्या आधारे आम्ही काय भेदभाव करणार नाही. याचा अर्थ काय होतो, भेदभाव करणार नाही. याचा अर्थ काय, सर्व कसे आहे, सर्व समान आहे. आणि मग आमच्या देशामध्ये लिंगाच्या आधारावरती स्त्री पुरुष विषमता होती. आणि मग आधुनिक विचारसरणीच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं काय आहे, आधुनिक मूल्य व्यवस्था जेव्हा आमच्याकडे आली तर आधुनिक मूल्य व्यवस्थेच्या अनुषंगाने काय आलं, समतेवर आधारित विचार. मग समतेवर आधारित विचार, मग फ्रेंच राज्यक्रांती असेल, मग फ्रेंच राज्यक्रांतीनं काय दिले जगाला तत्व, आम्ही काय म्हणतो, जगाला काय दिले तत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुता. हे बघा, हे विचारधारा जी आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्ष, काय आहे, धर्मनिरपेक्ष आहे. नंतर लिंग समानता, हे तत्व महत्वाचं. लिंग समानता आहे, म्हणजे लिंग समानता म्हणजे काय, स्त्री पुरुष समानता, या ठिकाणी हे तत्व आलं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, महिला सक्षमीकरण ज्याला म्हणतात. एक लक्षात, जेव्हा लिंग समानता असं स्त्री पुरुष समानता हे तत्व आलं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, इथं महत्वाचं काय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्ष, आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल, ह्या सगळ्या विचारांचा बेस काय आहे, इथं सामाजिक न्याय. आम्हाला काय, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय करायचा आहे.
आणि मग जेव्हा सामाजिक न्याय करायचा आहे, मग ह्या देशामध्ये भारताचा जेव्हा मी विचार करतो, मग ह्या देशामध्ये दोन घटक असे होते की त्यांना काय आहे, माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा विचार आम्ही करत नव्हतो. मग त्यामध्ये दलित असेल आणि स्त्रिया यांच्या संदर्भात यांची कशी परिस्थिती दयनीय, हे दयनीय स्थितीमध्ये जीवन जगत होते. आणि मग आधुनिक मूल्य व्यवस्थेच्या अनुषंगाने आमच्याकडे जे उच्च शिक्षित वर्ग होता त्या वर्गाच्या आधारे महत्वाचं काय, स्त्री पुरुष समानता असेल, धर्मनिरपेक्ष तत्व असेल, म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, ह्या तत्वांच्या ह्या मूल्यांच्या आधारे आम्ही सगळ्यात महत्वाचं काय हे मूल्य घेऊन म्हणजे आमच्यामध्ये परिवर्तन करायला सुरुवात झाली. हे तर महत्वाचं झालं. आधुनिक मूल्य व्यवस्था आली. जेव्हा आधुनिक मूल्य व्यवस्था आली, नवीन वर्ग शिकला, युरोपियन विचारांची ओळख झाली, त्यावेळेस त्या विचारासोबत आमची इथलच्या व्यवस्थेची तो तुलना करू लागला. आणि मग आमच्याकडे दोन गोष्टी महत्वाच्या काय झाल्या असेल, हे बघा, धर्म सुधारणा आहे आणि एक सामाजिक सुधारणा आहे. मग या ठिकाणी आपण जे सुधारक बघतो, मग त्या सुधारकामध्ये तुम्हाला काही धर्म सुधारणा दिसतात आणि काही ठिकाणी सामाजिक सुधारणा दिसतात. मग धर्म सुधारणा आणि सामाजिक सुधारणा काय, मग या देशामध्ये काय होतं, इथं जातीयता होती, जाती व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती, त्या आधारे समाजाचं विभाजन झालेलं होतं आणि काही लोकांना जगण्याचे हक्कच नाकारले होते. मग ते शूद्र असेल, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र दलित म्हणा किंवा स्त्रिया म्हणा, यांच्या जगण्याचे जे संदर्भ होते त्या संदर्भात त्यांच्यावरती सगळ्यात जास्त धर्माच्या आधारे काय होते, निर्बंध होते. अशा पद्धतीनं मग हे निर्बंध कसे चुकीचे आहे याची चिकित्सा व्हायला लागली. आणि मग खऱ्या अर्थानं आमच्या मानसिकतेमध्ये थोड्याफार प्रमाणात काय वेळा बदल व्हायला सुरुवात झाला. आणि मग ज्या काय गोष्टीमुळं इथं पहिली गोष्ट काय असेल की आम्ही सगळे समान आहोत हा विचार समोर आला. पण दुसरं जे आहे, या भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने स्त्री आणि पुरुष लिंग आधारित श्रम विभाजनामध्ये बदल काय झाला तर आधुनिक शिक्षण व्यवस्था. आधुनिक शिक्षण व्यवस्थेने खऱ्या अर्थानं भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आलं. म्हणजे परिवर्तन काय आहे, म्हणजे एक लक्षात ठेवा की जिथं काय आहे, एक लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी धर्म व्यवस्थेचा प्रभाव आहे त्या ठिकाणी तर्क आणि विवेक आणि चिकित्सा याला महत्व नाही. शिक्षणाच्या माध्यमातून काय वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला लागते. खरं काय खोटं काय ह्या ज्या गोष्टी आहे, मग आधुनिक मूल्य व्यवस्थेच्या अनुषंगाने महत्वाचं काय, आधुनिक शिक्षणातून काय वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला. बरोबर आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला, स्त्रियांना शिक्षण मिळू लागलं आणि सगळ्यात महत्वाचं कौशल्यावर आधारित नोकरीची संधी निर्माण झाली. ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये शिक्षण सुरू करत असताना तुम्हाला सांगितलं की ह्या देशातला मॅकॅव्हेली काय म्हणतो, ह्या देशातला कारभार चालवण्याच्या अनुषंगाने आम्हाला खऱ्या अर्थानं काय कारकुनांची गरज होती. आणि मग त्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय की कौशल्यावर आधारित, मग कौशल्यावर आधारित शिक्षणाला सुरुवात झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला. ज्यावेळेस वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला त्यावेळेस इथं सुद्धा धर्माचा प्रभाव कमी झाला. आणि ज्या ठिकाणी धर्माचा प्रभाव कमी झाला, स्त्रियांना सुद्धा शिक्षणाची संधी सुरुवातीच्या कालखंडामध्ये, मग तुम्हाला बघा महात्मा फुलेंपासून आपल्याला सुरुवात करावी लागली. जे बी समाज सुधारक आहे, समाज सुधारकामध्ये जे स्त्री उद्धारक आहेत त्यामध्ये जर विचार केला तुम्ही तर महात्मा फुलेंचे योगदान सगळ्यात महत्वाचं आहे. मग महात्मा फुले असेल, सावित्रीबाई फुले असेल, आगरकर असेल, टिळक असेल, टिळकांच्या विचारामध्ये थोडाफार फरक दिसतो आपल्याला स्त्रियांच्या संदर्भामध्ये. सहशिक्षणाचा त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली.
अगोदरच्या व्यवस्थेमध्ये स्त्रियांना शिक्षण नव्हतं. मग आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने काय झालं, नवीन मूल्य व्यवस्था आली, शिक्षणाची संधी मिळाली आणि शिक्षणाच्या संधीच्या नंतर कौशल्यावर आधारित नोकरीची संधी मिळाली. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग इथं सगळ्यात महत्वाचं काय, ह्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मग स्त्रियांच्या संदर्भामध्ये काय होतं, ज्या रूढी परंपरा होत्या, ज्या त्यांच्या विकासाच्या अनुषंगाने घातक होत्या, त्या रूढी परंपरेचा काय आहे या ठिकाणी महत्वाचा विरोध करण्यात आला. आणि मग सुधारकांनी महत्वाचं काय असेल, स्त्री शिक्षणाला महत्व दिलं. आणि मग बालविवाहाची प्रथा असेल, विधवा पुनर्विवाह असेल, स्त्रियांना शिक्षणाची संधी देत असताना सगळ्यात महत्वाचं काय, मग या सगळ्या गोष्टी करत असताना युरोपियनच्या कालखंडामध्येच खऱ्या अर्थानं सुधारकांनी खूप मोठं स्त्रियांच्या संदर्भामध्ये काम केलं. फुले असेल, शाहू असेल, आंबेडकर असेल, आगरकर असेल, असंख्य सुधारक आहे. पण आपण महाराष्ट्र जेव्हा विचार करतो, फुले, शाहू, आंबेडकर, फुलेंच्या नंतर फुलेंची विचारधारा, ती खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाची चळवळ शाहू महाराजांनी कुठं, कोल्हापूरमध्ये लाभवली. म्हणजे एक लक्षात ठेवा, स्त्रियांच्या संदर्भात घटस्फोटाचा कायदा असेल, या सगळ्या गोष्टींचे कायदे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये लागू केले. ज्यांना स्त्री उद्धारक ज्यांना म्हणतात, स्त्री उद्धारक, स्त्रियांचा उद्धार कसा होईल, त्यांच्यावरती असणारी बंधनं आणि त्या बंधनातून त्यांना मुक्त केल्याशिवाय ती खऱ्या अर्थानं त्यांच्या पंखाला बळ मिळणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं ती सिद्ध करू शकणार नाही. आणि मग ह्या देशामध्ये, या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना किती महत्व आहे हे सगळं केलं आणि कायद्याच्या माध्यमातून तयार. मग आम्ही काय केलं, मग आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. मग स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर महत्वाचं काय, लोकशाही मूल्य व्यवस्था. बघा, लोकशाही मूल्य व्यवस्था आणि महत्वाचं काय, संविधानिक नियम असेल किंवा कायदे. लोकशाही मूल्य व्यवस्था म्हणलं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय हे तत्व तर आम्ही स्वीकारलेलेच आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता. पण समाज सुधारणेच्या अनुषंगाने महत्वाचं काय, की काही सुधारणा ज्या आहे तुम्हाला संविधानिक कायद्याच्या माध्यमातून करावे लागतात आणि ते कायदे केल्याशिवाय स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये बदल होणार नाही. मग तुम्हाला लक्षात ठेवा, आपण हिंदू विवाह कायदा असेल 55चा, त्यानंतर महत्वाचं काय, वारसा हक्क, स्त्रियांच्या संदर्भात हे दोन कायदे जे होते ते कायदे महत्वाचे. हिंदू विवाह कायद्याच्या माध्यमातून घटस्फोट परवानगी मिळाली, त्यानंतर संपत्तीचा अधिकार मिळाला. अगोदरच्या परंपरागत समाज व्यवस्थेत स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता, संपत्तीमध्ये त्यांचा वाटा नव्हता. मग या ठिकाणी आमचं एक लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1951ला जे हिंदू कोड बिल मांडलं होतं, त्या हिंदू कोड बिलाला ज्यावेळेस विरोध केला, मग हे हिंदू कोड बिलाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांना सांगितलं होतं की तो खऱ्या अर्थानं स्त्री मुक्तीचा जाहीरनामा होता. पण परंपरागत समाज व्यवस्थेचा प्रभाव एवढा होता की, कारण तो स्त्री मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे नेमकं काय आहे, धर्मव्यवस्थेने सांगितलेल्या नियमानुसार ही समाज व्यवस्था चालत होती. मग त्या धर्मव्यवस्थेच्या अनुषंगाने स्त्रियांना महत्वाचं काय, इथं गुलामच गृहीत धरलं होतं. पण घटस्फोटाचा अधिकार स्त्रियांना मिळाला, धर्माच्या विरोधात होतं. संपत्तीचा अधिकार स्त्रियांना मिळाला, तिथं पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे, स्त्रियांना कसं काय संपत्तीचा अधिकार, कारण इथं महत्वाचं काय, वंशाला दिवा पाहिजे, पुरुषांच्या नावाने इथं कुटुंब व्यवस्था चलते. मग बाबासाहेबांनी त्या कालखंडामध्ये महत्वाचं काय, हिंदू कोड बिल मानलं. आणि मग हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून, त्या हिंदू कोड बिल त्यावेळेस लागू झालं नाही, त्यांना त्यावेळेस राजीनामा द्यावा लागला. पण नंतर तेच हिंदू कोड बिल 3 टप्प्यामध्ये खऱ्या अर्थाने देण्यात आलं. मग आज स्त्रियांना जे बी संरक्षणात्मक जे काही कायदे आहे, लक्षात ठेवा, म्हणजे एक लक्षात ठेवा, कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांना काय संरक्षण दिलेलं आहे आणि काही म्हणजे काही घटक असे आहेत त्यांना प्रतिबंध घालण्यात आला. संरक्षणात्मक कायदे आणि प्रतिबंधात्मक कायदे. संरक्षणात्मक कायद्याच्या अनुषंगाने जर केलं, तुम्ही लक्षात ठेवलं, तर तिचं संरक्षण कसं केलं जाईल त्या संदर्भात हुंडा प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या माध्यमातून ती जी प्रथा आहे स्त्रियांना दुय्यम ठरवते, त्या प्रथेला आळा घालण्यात आला. असे असंख्य कायदे जे आहे संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांना अधिकार देण्यात आले. समान वेतन कायदा नंतर लागू करण्यात आला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री असताना स्त्रियांच्या संदर्भामध्ये काय काय करता येईल तेवढं त्यांनी केलं. कायद्याच्या माध्यमातून काय त्यांना रक्षण देण्यात आलं आणि त्यांना संधी, शिक्षणाची संधी, कामाची संधी, कामाच्या ठिकाणी सुद्धा त्याचं रक्षण व्हायला पाहिजे. कारण एक लक्षात ठेवा, स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भामध्ये दोघेही काम करतात, पण वेतनामध्ये फरक जाणवतो आम्हाला.
समान वेतन नाही, समान काम समान वेतन. पुरुषांना 500 रुपये हा दे असेल तर स्त्रियांना किती आहे? 300 रुपये आहे. का रे बाबा हो, 8 घंटे तीही जॉब करते, तीही प्रामाणिकपणे जॉब करते. पण लिंगाच्या आधारावरती आम्ही सगळ्यात महत्वाचं काय, वेतनामध्ये सुद्धा फरक करतो. नंतरच्या कालखंडामध्ये ते कायदे करावे लागले. आणि इथं महत्वाचं काय, या ठिकाणी तुमचं एक लक्षात येईल, संविधानिक कायद्याच्या माध्यमातून काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधुनिक, मग इथं काय स्त्रियांच्या संदर्भात आधुनिक कालखंड वेगवेगळ्या काय आहे, वेगवेगळ्या योजना, स्त्रियांच्या महिला सक्षमीकरण, त्यानंतर काय आहे दुसरं एक महत्व, राजकीय व्यवस्थेमध्ये काय आहे, स्त्रियांना काय आहे पंचायत राज जे आहे, पंचायत राज म्हणजे 1993 ला महिलांना काय आरक्षण देण्यात आलं. आरक्षण किती? 33%. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे 50% महिलांना जे आहे पंचायत राज म्हणजे आरक्षण आहे. म्हणजे संविधानिक मूल्य जेव्हा आम्ही संविधान स्वीकारलं, संविधानाच्या माध्यमातून आम्ही पहिलं तत्व स्वीकारलं, जात धर्म पंथ लिंग या आधारे भेदभाव आम्ही करणार नाही, कायद्यापुढे सर्व समान असेल, धर्मनिरपेक्ष तत्व आम्ही स्वीकारलं. आणि मग वेगवेगळ्या योजना, स्त्रियांना ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल ज्या त्या ठिकाणी महत्वाचं काय, आणि इथं महत्वाचं काय, या योजना आहेत, या वेगवेगळ्या योजना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कायद्याची सुरक्षितता. कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांच्या संदर्भात अनेक सुरक्षितता कायदे बनवण्यात आले. म्हणजे एक लक्षात ठेवा, महत्वाचं काय, स्त्री विकासाच्या अनुषंगाने महत्वाचं काय असेल तर तुमचं एक लक्षात ठेवा, कायद्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून स्त्रियांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आणि कायद्याच्या माध्यमातून त्यांना रक्षण देण्यात आलं. आणि त्याचबरोबर महत्वाचं काय, संधी सुद्धा देण्यात आली. आणि राजकीय दृष्टिकोनातून 93 ला जर आपण विचार केला, पंचायत राज मध्ये महत्वाचं काय, महिलांना आरक्षण देण्यात आलं. आणि मला वाटतं 2011 जे आहे आमच्या भारतामधलं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की त्या ठिकाणी महत्वाचं काय असेल, स्त्रियांना पंचायत राजमध्ये 50% आरक्षण आहे. ज्या ज्या ठिकाणी मग दलित असेल, स्त्रिया असेल, आरक्षणाच्या माध्यमातून हे जे वंचित घटक होते यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना जे अधिकार नाकारलेले होते ते अधिकार देण्याचा प्रयत्न केला. स्त्री पुरुष समानता हे तत्व जेव्हा आम्ही अंगीकारलं, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचं काय, समाज सुधारक जे आहे, इथं महत्वाचं काय, लिंग आधारित जी विषमता होती त्या विषमतेच्या अनुषंगाने महत्वाचं काय, समाज सुधारकांचं कार्य महत्वाचं महिलांच्या संदर्भात. मग फुले असेल, शाहू असेल, आंबेडकर असेल, हे सगळ्यांनी स्त्री विकासाच्या संदर्भामध्ये पाहत असताना स्त्रियांचे जे प्रश्न आहे ह्या प्रश्नांच्या अनुषंगाने महत्वाचं काय केलं असेल तर सुधारकांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मग सतीबंदी कायदा असतील, विधवा पुनर्विवाह असेल, लिंग समानता म्हणजे लिंग समानता, जनजागृती केलं, स्त्रियांचं काय महत्व आहे त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग जनजागृतीच्या माध्यमातून काय केलं, जनमत निर्माण केले. हे चुकीचं कसं आहे, स्त्रियांना आम्ही दुय्यम स्थान कसं देतोय या संदर्भामध्ये जनजागृती केली, त्या माध्यमातून लोकांचं जनमत निर्माण केलं. आणि मग स्त्री विकास जो आहे इथून खऱ्या अर्थाने स्त्रियांकडं स्त्री जी आहे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनात थोड्याफार प्रमाणात कोणा बदल व्हायला लागला. आजही पुरुष सत्ताक मानसिकता बदललेली नाही. पण सुधारकाने त्या कालखंडामध्ये लिंग समानता यासाठी महत्वाचं काय, स्त्री पुरुष समानता यासाठी सुधारकांनी काय केलं, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, शासनावरती महत्वाचं काय, शासनावरती दबाव आणला. आणि स्त्रियांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे कायदे, तिला सुरक्षितता कशी देता येईल, सुरक्षिततेच्या अनुषंगाने मग तुमच्या लक्षात येईल बालविवाह कायदा असेल, त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो विवाह वय कायदा असेल. या कायद्याच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांना गुलाम म्हणून ह्या व्यवस्थेनं स्वीकारलेलं होतं, त्याच्या ज्या रूढी परंपरा आहे, जिथं विषमतेवर एक लक्षात ठेवा, विषमता
विषमतेवर आधारित ज्या परंपरा होत्या त्या परंपरांना जे आहे महत्वाचं कायद्याच्या माध्यमातून प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिकोनातून सुधारकाने त्या कालखंडामध्ये ब्रिटिश शासनावरती असेल किंवा आज सुद्धा स्त्रियांच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं सुधारकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय, ज्या ठिकाणी स्त्रियांना असुरक्षित वाटतं त्या ठिकाणी स्त्रियांच्या सुरक्षितेच्या संदर्भामध्ये कायदे करावे लागतात. आजही स्त्रियांच्या संदर्भामध्ये आजही तो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे भोगवादी दृष्टिकोनातून तिला एक वस्तू म्हणून बघतो, त्या दृष्टिकोनामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात बदल झालेला नाही. आजही स्त्रियांवरती अत्याचाराचं स्वरूप बदललेलं आहे. त्यानंतर महत्वाचं काय, ह्या सगळ्या गोष्टी मानसिकतेच्या अनुषंगाने म्हणजे नवीन मूल्य व्यवस्था आली, शिक्षण आलं, लोकशाही मूल्य आलं, त्यानंतर महत्वाचा कायदा असेल, संविधान असेल, ह्या माध्यमातून तर स्त्रियांना सुरक्षितेच्या अनुषंगाने स्त्री पुरुष समानता हे तत्व स्वीकारण्याचा प्रयत्नच केला गेला. पण सगळ्यात महत्वाचं ह्या व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या संदर्भात महत्वाचं काय झालं असेल, औद्योगिकरण. या माध्यमातून सुद्धा महत्वाचं काय, मग जी ग्रामीण भागामध्ये स्त्री होती, जी शेतावरती काम करायची, तिला दुय्यम दर्जा होता, ती स्त्री नंतरच्या कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणजे जी कृषी प्रधान अर्थव्यवस्था होती ती कृषी प्रधान अर्थव्यवस्था उद्योग प्रधान झाली. आणि मग शेतीवरती वाढलेला भार आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि मग ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे लोकांचं स्थलांतर व्हायला लागलं आणि मग कारखान्यामध्ये पुरुष काम करायला लागला आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया सुद्धा कारखान्यामध्ये महत्वाचं काय आहे इथं काम करायला लागले. आणि मग इथं काम करत असताना माहिती झालं इथं काम करत असताना मग स्त्रियांचे जी स्त्री गावामध्ये घराच्या बाहेर पडत नव्हती ती स्त्री कारखान्यामध्ये इथं काय कारखान्यामध्ये कामगार म्हणून काम करायला लागली. आणि मग कारखान्यामध्ये काम करत असताना हे औद्योगिकरण जी आहे इथं महत्वाचं काय लिंग विषमता, लिंग आधारित विषमता काही प्रमाणात पाळल्या जाते. पण तिथं महत्वाचं काय, इथं विचार न करता महत्वाचं काय तुमच्यावर जे कौशल्य आहे, इथं कौशल्य आहे. आणि मग कौशल्यावर आधारित मग मार्क्स काय म्हणतोय कामगार काय आहे, कामगार कारखानदाराला काय विकतो, श्रम विकतोय. मग या श्रमाचं मूल्य जे आहे कारखानदार त्याला देत असतो. मग दोघंही काम करतायत आणि दोघंही काम करत असताना वेतनामध्ये फरक होता, पण संधी काय आहे आधुनिक समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून दोघांनी काम करणं गरजेचं होतं, कारण शहरी भागात तुम्हाला राहायचंय. आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवा. मग इथं महत्वाचं काय ज्याच्याकडे कौशल्य असेल, इथं महत्वाचं काय ज्याच्याकडे कौशल्य असेल, कौशल्य त्याला संधी मिळू लागली आणि मग मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलं आणि मग ते कौशल्याच्या आधारावरती त्यांना सुद्धा योग्य नोकरीची संधी मिळू लागली. इथं कौशल्य विकसित झालं, शिक्षण झालं, शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि महत्वाचं काय त्यांना कारखान्यामध्ये जे आहे संधी मिळाली. आणि तेही चांगल्या मोठ्या पदावरती काम करू लागले. आणि मग इथं महत्वाचं काय असेल महिला जी आहे आर्थिक दृष्टीने काय झाली आत्मनिर्भर. मुद्दा महत्वाचा असा की ह्या ठिकाणी महत्वाचं कौशल्य महत्वाचं होतं. आणि मग शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य संपादित केलेल्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या मुली आहेत त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून आर्थिक दृष्टिकोनातून ती महत्वाचं काय आत्मनिर्भर झाली. इथं कौशल्याला महत्व, अगोदर धर्माला महत्व होतं, जातीला महत्व होतं, त्याचे निर्बंध होतं. औद्योगिकरणाच्या माध्यमातून कौशल्याला महत्व आलं आणि मग स्त्रिया सुद्धा कारखान्यामध्ये चांगल्या मोठ्या पदावरती काम करू लागल्या. तरी त्यांना स्वतःला सिद्ध, मी प्रत्येक वेळेस सांगतो की स्त्रियांच्या जीवनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या. काय महत्वाच्या आहे हे मुद्दा लक्षात ठेवा. तिला काय आयुष्यामध्ये निसर्गाने तिला काय दिलं मातृत्व, तिला काय करायचंय समाज व्यवस्थेमध्ये इथं नेतृत्व, आणि त्याच्यानंतर काय करायचंय मातृत्व आहे, नेतृत्व आहे, आणि त्यानंतर महत्वाचं मातृत्व आहे, नेतृत्व आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि इथं महत्वाचं कर्तृत्व. इथं मातृत्व निसर्गाने तिला दिलेलं आहे, तिला नेतृत्वाची संधी देणं गरजेचं आहे. आणि ते सगळ्यात महत्वाचं काय
ती तिचं कर्तृत्व जे आहे ते सिद्ध करणार आहे. इथं महत्वाचं काय, महिलांना संधी देणं गरजेचं आहे. मग ज्या ठिकाणी परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये जे श्रम विभाजन झालं लिंगाच्या आधारावरती, चूल आणि मूल एवढंच तुझं विश्व आहे, तू शेतात असं अवघड काम करू शकत नाही, शारीरिक क्षमतेच्या आधारे. पण आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी होती, पोलीस भरतीमध्ये आज तुम्हाला स्त्रिया पाहायला मिळतात, दिसत आहेत. अगोदर असं प्रमाण नव्हतं, आता वाढलेलं आहे. सैन्य भरतीमध्ये महिलांचं प्रमाण वाढलेलं आहे, महिला सुद्धा कमांडर होतात. ज्या ज्या ठिकाणी फायर ब्रिगेडमध्ये महिला काम करू शकत नाही, महिला सिद्ध करतायत. त्यांना जर संधी दिली तर संधीच्या अनुषंगाने महत्वाचं ते त्यांचं महत्वाचं काय कर्तृत्व ज्याला म्हणतायत ते सिद्ध करतायत. तिथं संधी देणं गरजेचं आहे. आणि मग आधुनिक मूल्य व्यवस्था, आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून, औद्योगिकरणाच्या माध्यमातून स्त्रियांना संधी मिळाली. आणि मग कारखान्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया जे आहे त्या एरियामध्ये महिलाही काम करतात. या ठिकाणी तिला स्वतःला सिद्ध केलं, कौशल्य संपादन केलं, आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल, ती आर्थिक दृष्टिकोनातून आत्मनिर्भर झाली. हे आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने. त्यानंतर महत्वाचं काय असेल, नंतर नागरीकरण आहे. औद्योगिकरण आलं म्हणजे नागरीकरण येणारच आहे. पण नागरीकरणाच्या माध्यमातून महत्वाचं इथं काय आहे, नागरीकरण. नागरीकरणाचा अर्थच काय होतो इथं महत्वाचा, नागरीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला काय आहे, जीवन जगत असताना जो व्यक्तिवादी दृष्टिकोन आहे, म्हणजे इथं काय शहरी समाजाचे काय आहे आकर्षण आहे. आकर्षण काय आहे, कारण इथं दुय्यम स्वरूपाचे संबंध आहे. इथं दुय्यम स्वरूपाचे संबंध आहे. आणि मग तुमच्या इच्छा आकांक्षा ज्याला म्हणतात, इच्छा असेल, आकांक्षा, इच्छा आकांक्षाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करायचं, कौशल्य आणि आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगायचं. शहरीकरणाच्या आकार इथं महत्वाचं काय, प्रथा परंपरांचा काय आहे प्रभाव कमी आहे. इथं काय प्रथा परंपराचा प्रभाव कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, प्रत्येक व्यक्तीच्या ज्या आहे इच्छा आकांक्षा आहे. आणि प्रत्येकाला इच्छा आकांक्षा, आणि मग प्रत्येकाला काय स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि मग सिद्ध करण्याच्या अनुषंगाने इथं काय महत्वाचं, स्पर्धा आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये मुलींचं प्रमाण सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. आता समाज व्यवस्था बदलत चाललेली आहे. आता वंशाला दिवा जे आहे असं नाही. आणि मग इथं महत्वाचं काय, शहरामध्ये सेवा आहे. काय आहे, सेवा आहे. इथं व्यापारीकरण आहे. सेवा जेव्हा आहे, तुम्हाला जेव्हा कोणती सेवा घ्यायची, मग इथं महत्वाचं काय आहे, तुमच्याकडे आर्थिक जे आहे. आणि मग इथं महत्वाचं काय, शहरीकरणामध्ये आर्थिक घटकावरती काय तुमचा सामाजिक दर्जा. इथं आर्थिक घटकावरती सामाजिक दर्जा. आणि मग तो दर्जा सिद्ध करण्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक व्यक्ती या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ह्या ठिकाणी शहरी भागामध्ये जे आहे मुलींना संधी मिळते. आणि मग लिंग आधारित ज्याला म्हणतात श्रम विभाजन, इथं खऱ्या अर्थानं लिंग आधारित श्रम विभाजनामध्ये श्रम विभाजन जे आहे काय झालं, परिवर्तन झालेलं आहे. प्रत्येकाला शहराचं आकर्षण आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे, स्वतःच पैसे कमायचे आहे, स्वतःमध्ये कौशल्य विकसित करायचं आहे. आणि उदरनिर्वाहाच्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जसं जमेल तसं तुम्हाला तुमचं जीवन जगता येतं. इथं जीवन जगण्याच्या संदर्भामध्ये, काम करण्याच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्य आहे. आणि त्या स्वातंत्र्याच्या आधारे स्त्रियांना जे आहे इथं मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळते. त्यानंतर महत्वाचं काय परिवर्तन काय झालं, दळणवळणाचे जे आहे, दळणवळण साधनाचा विकास आहे. या दळणवळण साधनाच्या विकासाच्या अनुषंगाने महत्वाचं काय असेल, ते आधुनिक मूल्यांचा जो आहे, ज्याला म्हणतो आपण आधुनिक मूल्य व्यवस्था, आधुनिक मूल्याचा प्रसार झाला, शिक्षणाचा प्रसार झाला. बघा तुम्ही, शिक्षणाचा प्रसार झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की महिला जागृती काय आहे, महिला जागृती आहे. आणि त्याचबरोबर काय आहे, महत्वाकांक्षामध्ये वाढ.
मग प्रत्येक स्त्रियांना असं वाटतं की आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही, आम्हाला आतापर्यंत संधी नाकारलेली होती. नवीन मूल्य व्यवस्था, मग तुम्ही बघा दळणवळणाच्या साधनांचा जो विकास आहे, म्हणजे माहितीचा स्फोट जो झाला, त्या माहितीच्या स्फोटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संध्या निर्माण झाल्या आणि संधीच्या माध्यमातून कौशल्यावर आधारित शिक्षणाला महत्व आलं आणि मग मुलींचं प्रमाण शिक्षणाकडे वाढलं आणि मग अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल की स्त्री पुरुष विषमता जी परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच जे विश्व होतं, आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने तिला सुद्धा पंखामध्ये बळ भरून म्हणजे बळ निर्माण करून उडण्याची संधी मिळाली आणि मग शिक्षणाच्या माध्यमातून सुधारकाने जे शिक्षणावरती जोर दिला की स्त्रियांच्या जीवनामधल्या सगळ्या समस्याचं मूळ काय असेल, समस्यांचं मूळ एकमेव आहे शिक्षण. तिथं महत्वाचं काय, अज्ञान आहे. काय अज्ञान, जिथं अज्ञान आहे तिथं गुलामी आहे आणि जिथं शिक्षण आहे तिथं काय आहे, स्वातंत्र्य आहे. ह्या परिभाषेच्या तिला अज्ञानातून काढल्याशिवाय सगळ्यात महत्वाचं ती अज्ञानात आहे म्हणून तिला गुलामगिरी आवडती. तिला जर अज्ञानातून काढलं, शिक्षण दिलं, तिला स्वातंत्र्य कळेल आणि मग सगळ्यात महत्वाचं स्वतःच अस्तित्व, तिला स्वतःचे अस्तित्व कळेल आणि मग खऱ्या अर्थानं ती गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही. हा जो विचार आहे ते गुलाम आहे हेच तिला कळत नाही. आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून तिच्यामध्ये काय झालं, तर्क आणि विवेक, तर्क आणि विवेकाच्या आधारे ती बोलायला लागली. आता आम्ही म्हणतो शिक्षणाच्या माध्यमातून समाज व्यवस्था खूप बदलली. समाज व्यवस्था काय बदललेली आहे, स्त्रियांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि मग आमच्या मानसिकतेत असं आहे की स्त्री बिघडली, संस्कृती लयास चालली, पुरुषांनी काही केलं तरी आम्हाला मान्य आहे कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे. पण शिक्षणाच्या माध्यमातून तिला सुद्धा संधी होती आणि मग त्या संधीच्या आधारे ती कुठं कारखान्यात काम करत असेल, कुठं मोठ्या पदावर काम करत असेल, त्या ठिकाणी सुद्धा तिला कमी अडचणी नाही, समान वेतन दिलं जात नाही, मानसिक दृष्टिकोनातून तिचं खच्चीकरण केलं जाते. मग खच्चीकरणाचं एकमेव हत्यार आहे, काय हत्यार आहे, तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला जातो. समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला समूहानं जेव्हा काम करायचंय, तुम्हाला कोणासोबत तरी बोलावं लागतं. मग एखादी स्त्री कोणासोबत बोलायला लागली, फिरायला लागली, लगेच त्याचे संबंध जोडले जातात, तिच्या चारित्र्याचं हनन केलं जाते. म्हणजे त्याही ठिकाणी मानसिक दृष्टिकोनातून आजही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये, पुरुष सत्ताक मानसिकतेमध्ये बदल झालेला नाही. ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांना संधी मिळाली त्या त्या ठिकाणी डावलत असताना जर डावलता नाही आलं, तिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन कशा पद्धतीनं तिला बदनाम करण्यात येईल आणि परत तिला खाली मान कशी घालण्यात येईल, ती आपली बॉस आहे, ती आपल्यावरती असं असं करते, ही मानसिकता जी आहे आजही बदललेली नाही. सहकार्य म्हणून सहकार्याची भावना, आम्ही समान आहोत, समानतेची विचारधारा जी आहे आमच्या मानसिकतेमध्ये बदल होणं गरजेचं आहे. मग आधुनिकता म्हणजे औद्योगिकरण असेल, त्यानंतर नागरीकरण असेल आणि त्याच्यानंतर महत्वाचं काय, जागतिकीकरण. ह्या जागतिकीकरणाच्या माध्यमातून काय माहित आहे का, इथं जागतिकीकरण आलं आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये मग तुम्हाला स्पर्धा कोणासोबत करायचे, सगळ्यात जगासोबत करायचे. मग उपभोगवादी संस्कृती, उपभोगवादी संस्कृतीचा इथं विकास झाला. जगासोबत तुम्हाला स्पर्धा करायची आहे. महिलांना इथं महत्वाचं महत्वाकांक्षा, महत्वाकांक्षामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, महत्वाकांक्षा वाढली आणि इथं जागतिकीकरणामध्ये काय, योग्यतेच्या आधारावर काय आहे, तुम्हाला संधी आहे आणि मग तुम्ही तुमची योग्यता सिद्ध करा. आणि ह्या योग्यतेच्या सिद्ध करण्याच्या अनुषंगाने महत्वाचं काय, महिलांनी जे आहे, महिलांच्या परिस्थितीमध्ये बदल झाला. आज ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं स्त्री तुम्हाला समाज व्यवस्थेमध्ये कुटुंबाचा जो आधार आहे, अगोदर पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जे म्हटलं जायचं कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरतीच आहे, पण स्त्रियांना मुलींना शिक्षणाची संधी मिळाली, आजही ती जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थानं घरामध्ये दोघे, अगोदर जे म्हणायचे की स्त्री पुरुष कसे आहेत, अगोदर सायकल सारखं होतं. मग ते पुरुषांच्या हातात हँडल असायचं, त्या मागच्या चाकावर कॅरियर असायचं, तिच्यावरती कुटुंबाचा बोजा
आणि मग आपण म्हणायचो की स्त्रियांना सगळे अधिकार नाकारलेले होते, ती ओझच घेऊन चालायचे. आजच्या समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने स्त्री पुरुष समानतेचं तत्व जेव्हा आम्ही बघतोय की तिथं दोघांनाही संधी मिळालेली आहे आणि दोघांनाही संधी मिळून महत्वाचं काय आहे, अशा पद्धतीनं सर्वांगीण दृष्टिकोनातून जर विचार केला आपण तर स्त्रियांना श्रम विभाजनाच्या माध्यमातून म्हणजे लिंग आधारित श्रम विभाजन जे बघतोय, मग आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये जी असणारी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये बदल झाला. स्त्रियांच्या संदर्भात वेगवेगळे कायदे करण्यात आले आणि स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करतात. तिचं मातृत्व असेल, तिचं नेतृत्व असेल आणि तिचं कर्तृत्व असेल हे सिद्ध करते. पण ह्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला म्हटलं, एवढ्या संधी जरी मिळालेल्या असल्या तरी स्त्रियांच्या संदर्भातले प्रश्न संपलेत का? मग आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने त्यांच्या काही समस्या आहेत, त्या काम करायला लागल्यात, मार्केटमध्ये आलेल्या आहेत, स्वकर्तृत्व सिद्ध करतायत. मग काय समस्या आहे? मग या समस्येच्या अनुषंगाने स्त्री श्रमाला बाजारात मूल्य जे आहे, स्त्री श्रम काय महत्वाचं, जे तिच्या स्त्रियांचं जे श्रम आहे याचं मूल्य जे आहे पुरुषांपेक्षा कमी, म्हणजे इथं काय आहे, समान वेतन याची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही. इथं सुद्धा तिच्या श्रमाला जे मूल्य आहे पुरुषांपेक्षा कमी दिल्या जाते. स्त्रियांना संधी नाकारण्यात येते. इथं संधी, इथं संधी नाकारण्यात येते. तिने स्वतःला सिद्ध केलं. मग कसं आहे आमच्याकडे, कसं आहे संधी नाकारण्यात येते म्हणजे कमी मजुरी, कमी दर, कौशल्यावर आधारित मोठ्या पोस्टरवर असेल त्या ठिकाणी सुद्धा पॅकेजमध्ये फरक केला जातोय. आणि मग तुमच्या लक्षात येईल इथं महत्वाचं काय, महिलांच्या संदर्भातल्या काय समस्या आहे. ज्या शिकल्या, ज्यांना संधी मिळाली त्यांनी कौशल्याच्या आधारावरती चांगला दर्जा प्राप्त केला. पण भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं आता जर आपण विचार केला, असंघटित स्त्री कामगार हा सगळ्यात मोठा घटक आहे. असंघटित स्त्री कामगार, कामगारच आहे ती. मग तुम्ही आजूबाजूला जर तुमच्या नजर टाकली तुम्ही, तर तुम्हाला लक्षात येईल की स्त्रिया सुद्धा आजच्या आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने किती काम करतायत. तुम्ही आजूबाजूला जरा नजर टाका, मग तुम्हाला सांगतो बांधकाम मजूर असेल, बांधकाम असेल, त्यानंतर महत्वाचे काय, चहामळे, चहामळ्यामध्ये स्त्रियाच काम करतात. त्यानंतर शेती आहे, शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करतात. झाडूवाली, भांडेवाली, नंतर महत्वाचं काय, भाजीपाला, त्यानंतर मेस, ज्याला खानावळ. बघा जर तुम्ही आजूबाजूला स्त्रिया तुम्हाला कचरा वेचणाऱ्या, तुम्हाला ह्या सगळ्या ठिकाणी जे आहे स्त्रियांचं प्रमाण पाहायला मिळेल. त्यानंतर खानावळ असेल, त्यानंतर महत्वाचं आहे बघा लोणचं असेल, पापड, लोणचे, हे जे कुटीर उद्योग आहेत, छोटे 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 कुटीर उद्योग आहे, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात स्त्रियांची संख्या पाहायला मिळेल. या सगळ्या कशा आहे, असंघटित कामगार आहे. यांच्या सुरक्षतेच्या संदर्भात शासनाने आता कुठे थोडेफार प्रमाणामध्ये कायदे केले आहे. पण एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जे 50% स्त्री आहे, शहरी भागामध्ये जर तुम्ही आजूबाजूला बघितलं, तुमच्या लक्षात येईल पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घर चालवत असताना त्या घरामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून तिचा सुद्धा किती मोठा वाटा आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी काम करणाऱ्या, मग ह्या ज्या सगळ्या स्त्रिया आहे, ह्या सगळ्या स्त्रियांमध्ये काय माहिती इथं महत्वाचं, परत भूमिका, संघर्ष आहे. कसा भूमिका संघर्ष आहे, तिथं काय बांधकाम मजूर म्हणून काम करायचं आहे, नवरा तिच्या सोबत काम करतोय, पण घरी आल्यानंतर तिला परत तिला स्वयंपाक करायचा आहे. म्हणजे इथंही तिला काम करायचं आहे, घरी आल्यानंतर सुद्धा स्वयंपाक. तिच्या आयुष्यामधल्या महिलांनीच स्वयंपाक करायला पाहिजे हा जो नियम आहे आताही संपलेला नाही. सर्व्हिसवाले नवरा बायको सुद्धा बघा कसं येतं, दोघं जरी जॉबला असेल आणि दोघंही सोबतच आलेले, तिनही 8 घंटे, ती सरकारी जॉबला आहे, हाही सरकारी जॉबला आहे, पण घरी आल्याच्या नंतर हातपाय धुतल्याच्या नंतर पुरुष केव्हाही तुम्ही लक्षात ठेवा, तो पणगावर जाऊन बसतो, सोप्यावर बसतो, टीव्ही लावतो, बातम्या ऐकतो. आणि बायको जी आहे तिला म्हणतो पटकन चहा बनव. मग तिनं चहा बनवायचा, त्याला चहा द्यायचा,
आणि चहा दिल्याच्या नंतर तो टीव्ही पाहणार आणि ती परत स्वयंपाक करणार. म्हणजे बाहेर जाऊनही तिला जॉब करायचा आहे, घरी आल्यानंतर सुद्धा. म्हणजे विषमता तुम्हाला जी आहे, मग आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने काय, आर्थिक दृष्टिकोनातून ती सक्षम झालेली आहे. पण निर्णय प्रक्रियेमध्ये, परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये तुम्हाला कोणी सांगितलं स्त्रियाच खूप सुंदर जेवण बनवतात? तुम्ही मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघा ना, तुम्ही स्वयंपाक कोण करतंय? स्त्रियांच्याच हाताला चव आहे हे कोण म्हणत? हे कुठे सांगितलेलं आहे? जर आधुनिक मूल्य व्यवस्था जर स्वीकारलेली असेल, घर जर चालवायचं असेल, दोघांनी अर्ध अर्ध काम करणं गरजेचं आहे. कारण तीही कमवते. ती जर कमवत असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, समतेचा जर आम्ही विचार करतो, मग समतेचा विचार करत असताना दोघांनी ते काम करायला पाहिजे. तिलाही पगार आहे, तुम्हालाही पगार आहे. मग स्वयंपाक तिनंच करावा असा काय नियम आहे? असं असं कुठे लिखित स्वरूपात आहे? जर स्त्री पुरुष समानता तत्व जे आहे, शारीरिक श्रमाबरोबरच सगळ्यात महत्वाचं मानसिक दृष्टिकोनातून जे आहे तिला आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना स्वयंपाक आहे आणि सगळ्यात महत्वाचं कुटुंबाची जबाबदारी, आणि ज्या ठिकाणी ती कामाला ती नोकरीची जबाबदारी, या दोन्हींची जबाबदारी पेलवत खऱ्या अर्थानं तिला आजच्या कालखंडामध्ये जीवन जावं लागतं. मग तिला मिळणाऱ्या संध्या, ती करत असलेली स्वतःला सिद्धता. मग आता काही काही घटना घडत आहेत, असं नाहीये सगळेच पुरुष तसे आहे का? नाही. काही काही पुरुष असे की स्त्रियांना मदत करतायत, पण ते बदल होणं काळाची गरज आहे. घटस्फोटाची कारणं पाहत असताना आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने काही छोटी छोटी कारणं आहेत, त्या कारणाच्या अनुषंगाने महत्वाचं काय, बरं पुरुष सत्ता कुटुंब, मग मी कसा स्वयंपाक करू? मग तू जॉब करू नको, तू जॉब सोडून दे, मी स्वयंपाक करणार नाही. मग तिनं जॉब सोडला म्हणजे याला गुलाम हवी आहे, पण मी हे काम करणार नाही. आणि मग आमच्याकडे म्हणतात पुरुषांना हे सोपतं का? या नवीन मूल्य व्यवस्था आहे. नवीन मूल्य व्यवस्थेच्या अनुषंगाने जर ही कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल तर नवीन मूल्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला आमच्यामध्ये काही बदलही करावा लागेल. स्त्रियांना संधी द्यावी लागेल, त्यांनाही सुद्धा विचारात घ्यावं लागेल. गाडीची चॉईस तुमची असते, घराची चॉईस तुमची असते. निर्णय प्रक्रियेमध्ये आजही तिला विचारात घेतल्या जात नाही. बऱ्याचशा ठिकाणी स्त्री आत्मनिर्भर झालेली आहे, पण नोकरीला लागल्याच्या नंतर तिचा जो पगार आहे त्या पगाराचा हिशोब सगळा नवऱ्याकडे असतो. नवरा ठरवतो त्याची कुठं गुंतवणूक करायची, कुठं खर्च करायचा, कुठं काय करायचं, महिन्याला तो हिशोब घेतो. बायकोच्या नावावर कर्ज काढून घेतो आणि मग त्या कर्जामध्ये ते गुंतवतो आणि तिला हप्ते फेडायला लावतो. तिचा पैसा, तिनं कमवलेला पैसा तिनं कुठं खर्च करायला पाहिजे, तिचे सुद्धा स्वप्न आहे, तिच्या सुद्धा काही आकांक्षा आहेत, तिचे नातेवाईक आहेत, तिनं कमवलेले पैसे सुद्धा खर्च करण्याच्या संदर्भात आता व्यवस्था बदललेली आहे. मग महिला काय म्हणतात, तुझ्या पैशावरती तुझा जसा हक्क आहे तसा माझ्या पैशावरती माझा हक्क आहे, मग माझा पैसा मी कसा खर्च करायला मी ठरवेल. मग पुरुष म्हणतो तसं जमणार नाही आणि मग दोघांचा इगो निर्माण होतो आणि मग घटस्फोट होतो. मग ती पायावर उभी असते, ते म्हणते ठीक आहे ना, तू जर मला माणूस म्हणूनच स्वीकारत नसेल, तुला जर गुलामच पाहिजे असेल, दुसरी गुलाम बघ. आजही समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने अशा दुहेरी संघर्षामध्ये महिला ज्या आहे, पण तरी पण सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तर आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने भारतीय समाज व्यवस्थेचं वैशिष्ट्य काय असेल, इथं कुटुंब व्यवस्था टिकणं गरजेची आहे. दोघांनी एकमेकाला अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने स्त्रियांना घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यांना एकमेकावरती विश्वास असणं गरजेचं आहे. कारण पती पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकलेलं आहे आणि मग दोघांचा संसार जो आहे जर विश्वासाला तडा गेला तर तुम्हाला सांगतो दोघांचं आयुष्य जे आहे ते वेगळ्या वळणावरती जातं. आपण घटस्फोटाची कारणं बघितली आणि मग शेवटी घटस्फोटाच्या याच्यावरती येऊन टिकतं. नवीन मूल्य व्यवस्था स्त्रियांच्या संदर्भात सुद्धा आता एक नवीन विचारधारा आलेली आहे की काही पुरुष स्त्रियांना खूप मोठा पाठिंबा देत आहेत, तिला सक्षम करतायत, पण ती जॉबला लागल्याच्या नंतर त्यानं जे त्याग केलेला आहे ते त्यागाचं मूल्य ती जाणत नाही. समाज व्यवस्थेमध्ये हा ट्रेंड चालू झालेला आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, मेरी कोम सारखी जे बॉक्सर आहे तिची घटना बघा सार्वजनिक ठिकाणी. ऍक्च्युली तिच्या नवऱ्यानं अगोदर काय केलेलं आहे तिच्यासाठी, तिनंच मुलाखत दिलेली होती मेरी कोम यांनी. आदर आहे त्यांच्याबद्दल, दुमत नाहीये. ऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड आणलेला आहे, पण त्यांच्याच मुलाखतीमध्ये ते काय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये माझ्यासाठी माझा नवरा हिरो आहे, त्याने सगळ्या गोष्टीचा त्याग करून मुलाबाळाचा सांभाळ केला, तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या संघर्षापर्यंत ह्या मेडलपर्यंत मी पोहोचू शकले, माझ्यासाठी माझा नवरा हिरो आहे. 10 वर्षा अगोदरची त्यांची मुलाखत. आज त्या काय म्हणतायत,
माझ्या पैशावरती, माझ्या संपत्तीवरती त्यानं आईश केली. आणि त्या सार्वजनिक ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय, टेलिव्हिजन मध्ये बोलताय की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये बायकोच्या जीवावरती बसून नवऱ्यानं खाणं कितपत योग्य आहे. असंही तुम्हाला दोन विचारधारा पाहायला मिळतात. म्हणजे नवऱ्याच्या पगारावरती, संपत्तीवरती जसा बायकोवरती माझा अधिकार आहे, मग बायकोच्या संपत्तीवरती, तिच्या पगारावरती नवऱ्याचा का अधिकार असू शकत नाही? असायलाच पाहिजे. पण समाज व्यवस्थेमध्ये अशा गोष्टी अशा सुद्धा घडताना दिसत आहेत. शेवटी विचारांचं समायोजन, आधुनिक मूल्य व्यवस्था जरी स्वीकारलेली असली, त्या आधुनिक मूल्य व्यवस्थेमध्ये कुटुंब व्यवस्था, आपली व्यवस्था जोपर्यंत टिकून राहणार नाही, तोपर्यंत समाज व्यवस्था टिकून राहणार नाही. आणि नवीन येणाऱ्या पिढीला जे आहे, आम्हाला जे जीवन जगण्याची नवीन मूल्य द्यायची आहे, ती मूल्य सुद्धा परंपरागत भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सगळ्याच गोष्टी चूक होत्या अशातला प्रश्न नाही. ज्या ज्या मूल्य व्यवस्थेनं विषमता पेरलेली होती, आपण आधुनिक मूल्य व्यवस्था स्वीकारली आहे. परंपरागत काही मूल्य, आधुनिक काही मूल्य, ह्या दोन मूल्यांची सांगड घालून आम्हाला खऱ्या अर्थानं भारतीय परंपरेच्या अनुषंगाने आम्हाला जीवन जगण्याच्या संदर्भामध्ये एक नवीन आदर्श निर्माण करावा लागेल. स्त्री पुरुष समानता हे तत्व जरी असलं, स्त्रियांनी पुरुषांना, पुरुषांनी स्त्रियांना एकमेकाला अंडरस्टँड घेऊन, समजून घेऊन खऱ्या अर्थानं नवीन व्यवस्थेमध्ये आम्हाला इथलची कुटुंब व्यवस्था टिकवायची आहे आणि येणाऱ्या पिढीला नवीन मूल्य व्यवस्था सुद्धा द्यायची आहे. आणि मी इथं मानवतावादी दृष्टिकोनातून माणूस म्हणून मानवी समाजाची सभ्यता कशाला मानतात? सभ्यतेचा अर्थच असा आहे, माणसांनी माणसासोबत माणसासारखं राहायला पाहिजे. तो माणूस म्हणून त्याचं एक मूल्य आहे, ते मूल्य आम्ही जाणलं पाहिजे. स्त्री पुरुष लिंगाच्या आधारे नाही, ती व्यक्ती आहे, त्याला सुद्धा जगण्याचा नैसर्गिक हक्क आहे. एकमेकाचा आदर करून सहचाराने जीवन जगणं, खऱ्या अर्थानं यालाच मानवतावाद म्हणतात. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने आपण आधुनिक समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने लिंगाच्या आधारावर समविभाजन जे आहे, काय बदल झालेला आहे स्त्रियांच्या संदर्भामध्ये, जागतिकीकरण असेल, दळणवळणाची साधने असेल, त्यानंतर महत्वाचं काय आहे, नागरीकरण असेल, सुधारकांचं कार्य असेल, औद्योगिकरण असेल, त्यानंतर शासनाचे वेगवेगळे कायदे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून स्त्री विकासाच्या संदर्भात, स्त्रियांना सक्षम करण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लिंगाच्या आधारावरती जी विषमता होती, ती विषमता नष्ट करून सामाजिक न्यायाची भूमिका जी आहे भारतीय संविधानाने घेतली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथपर्यंत आपण हा जो आपला आजचा लेक्चरचा घटक होता, हा घटक या ठिकाणी संपलेला आहे. आधुनिक मूल्य व्यवस्था आणि श्रमविभाजन कशा पद्धतीने आहे, अशा पद्धतीनं आपल्या अभ्यासक्रमाचा जो घटक होता, त्या घटकाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, लिंग आधारित श्रमविभाजन हा घटक आजच्या लेक्चरच्या दृष्टिकोनातून इथं संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरच्या दृष्टिकोनातून या घटकावरती ज्या पद्धतीनं प्रश्न UPSCला विचारले गेलेले आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्याच दृष्टिकोनातून परंपरागत समाज व्यवस्था, पुरुषसत्ता कुटुंब पद्धती, तिचे वैशिष्ट्य काय आहे, मातृसत्ता कुटुंब पद्धती तिथून तुम्हाला आणलेला आहे. त्यानंतर महत्वाचं काय, लिंग आधारित श्रमविभाजन ह्या घटकाच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती सविस्तर चर्चा केली. आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये काय बदल झाला, स्त्रियांच्या भूमिकेत काय बदल झाला, त्यांच्या दर्जात काय बदल झाला, ह्याही आपल्या घटकावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यानंतर महत्वाचं काय असेल की त्यांना निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्या समस्येवरती सुद्धा थोडक्यामध्ये चर्चा केलेली आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी हा घटक संपलेला आहे. उद्या धर्म आणि समाज या घटकाच्या नंतरचा जो मुद्दा आहे, परत तो पहिल्या पेपरमध्ये पण आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये आहे, दोघांनाही एकत्र जसं हा मुद्दा घेतलेला आहे नातेदारी पद्धती, त्या पद्धतीनंच आपण धर्म आणि समाज या घटकाला सुद्धा एकत्र घेऊया, म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वांगीण दृष्टिकोनातून. कारण पहिल्या पेपरमध्ये काय, धर्माची सिद्धांत आहे, अल्पसंख्याक आहे, दुसऱ्या पेपरमध्ये एक दोन घटक आहे, दोघांना एकत्र करून त्यांचे लिंक वाईज जर तुम्हाला घेतलं, कसाही जर प्रश्न विचारला, ह्या पेपरमध्ये विचारला काय त्या पेपरमध्ये, तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.